17 जानेवारी 2025 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं पत्रकार दिनाचे औचित्य साधून भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम नवल ऋषी फार्म हाऊस कांदळी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला। कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी केलं। संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ठाणे जिल्ह्यातील निवडक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। त्यांना मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं। आणि यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, जिल्हा सल्लागार अरविंद म्हात्रे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर, मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू शेठ चंदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आलं। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित हा उपक्रम विद्यार्थी, पालक आणि पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरला। कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, जिल्हा सहसचिव मिलिंद जाधव आणि तालुका अध्यक्ष मेघनाथ विषय यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील 70 ते 75 पत्रकार आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी पत्रकारितेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केलं। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेने लोकहितासाठी कार्यरत राहावे असा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला। उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक कौतुक केले। पत्रकार दिन साजरा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील हा उपक्रम आदर्शवत ठरला। आम्ही बट टाकून पत्रकारिता करणारे नाही, आम्ही स्वाभिमानी पत्रकारिता करणारे आहोत। म्हणून माझ्यासारखे अनेक ग्रामीण भागातील पत्रकार आहेत, त्यांच्या अनेक मागण्या आहेत। म्हणून आपल्या केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या 24 मागण्याची यादी दिली होती। त्यापैकी आपल्या 2 मागण्या मान्य झाल्या। पत्रकारांचं महामंडळ आणि वृत्तपत्रकारांचं महामंडळ शेवटच्या क्षणी होईना या महायुतीच्या सरकारमध्ये 3 ताकदी सरकारने मंजूर केल्या असेल, पण 22 मागण्यांसाठी आपल्याला अजूनही लढायचं आहे। त्याचबरोबर ज्यावेळेस एखाद्या पत्रकारावर संकट ओढवतं, त्याला कोरोना काळामध्ये आमच्या 240 पत्रकारांचा मृत्यू झाला। मग तो पत्रकार आहे, तो कोणत्या संघटनेचा आहे यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबियाला मदत करणे हे आपलं परम कर्तव्य समजून या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 रुपये विमा कवच दिलं जाईल। मात्र कोणत्याच प्रकारचा GR निघाला नाही आणि माझ्या कोणत्याही पत्रकाराला 1 रुपयाची मदत केली नाही। पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही त्या 240 पत्रकारांच्या कुटुंबियांना जी काही शक्य मदत असेल ती देण्याचं काम आम्ही केलं। म्हणून मी नेहमी सांगत असतो, आम्ही इतके भाग्यवान आहोत या महाराष्ट्राच्या संत पावनभूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला। पत्रकारिता करत असताना आपल्या लिखाणाचं कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेणारे पत्रकार आहोत। आज या राज्य पत्रकार संघामध्ये 27,000 पत्रकारांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम करत असताना देखील आम्ही कधी असो, मग माझ्या घरच्या पत्रकार असो, माझा कोल्हापूरचा असो, माझा गोव्याचा असो, पण त्याच्या सुखात नव्हे मात्र दुःखात घालण्याचं आम्ही काम केलं। खरंच ते काम करत असताना माझा जळगावचा मला खरं एक पत्रकार होता, कार्याध्यक्ष होता, त्याच्या कुटुंबाला 12 लाख रुपयाची मदत देण्याचं काम आपल्याला करतात। म्हणून मिटेच्या सारखा पत्रकार होता, जेली त्याच्या देखील कुटुंबाला ज्यावेळेस त्याच्यावर वेळ आली, त्याचा मृत्यू झाला, त्यावेळेस देखील घाटकोपरीने त्याला मदत केली पाहिजे। त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री आराम पाटील होते, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी करा। त्यावेळेस देखील आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने कुटुंबियांना आम्ही 51,000 मदत केली। त्यावेळेस राम कदमच्या मतदारसंघाचे प्रतिनिधी होते। म्हणून मला सांगायचं तात्पर्य असंच आहे, आपण ज्या भागात वाढतो, लहानसा मोठा होतो, जिथं पिकतं तिथं कधी विकत नाही। म्हणून संघटना ही प्रत्येकाला सुखात नाही आठवत, पण दुःखात ही संघटना प्रत्येकाला आठवत असते। त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे। कारण ज्यावेळेस ज्या माय माऊलीच्या दारावर मी ज्यावेळेस जातो, ज्यावेळेस माझा पत्रकार काहीतरी मी आविर्भावात असतो, त्यावेळेस तो कधीही संघटनेचा विचार करत नाही। पण आपली काही घटना घडल्यानंतर ज्या कुटुंबात जातो, त्यावेळेस त्या माय माऊलीचं दुःख सावरण्याचं काम करत असताना नेमकी मला कळत असतं का आपण पत्रकार म्हणून आवडतो, आपण हवेत जातो, आपण कोणतेही लक्ष देत नाही, आपण आपला साधा विमा सुद्धा काढत नाही। मात्र आपण देखील ज्या समूहात काम करत असाल, लोकमत सारखा समूह, मला अतिशय आनंद वाटतो त्या समूहामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराचा जर घटना घडली तर त्या समूहातील 1 दिवसाचा संपूर्ण पगार त्या पत्रकाराच्या कुटुंबियाला दिला जातो। आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये काम करणारे असेल, न्यूजमध्ये काम करणारे असेल, एखादी बातमी जरी चुकीची आली असेल तर त्या वर्तमानपत्रातील संपादक मंडळ असेल, तुम्ही नक्की करावं यासाठी आपला लढा असेल। संघटना कोणतीही असो याबद्दल आपलं दुमत नाही। आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे, ज्याचं कुंकू लावलं त्याचा प्रपंच करावा ही आपली संस्कृती आहे। म्हणून राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही काम करणारे मंडळी आहोत।
आम्हाला पदापेक्षा काम करण्याचे आहे. आम्हाला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.